सकाळ सकाळी ओंक्याचा फोन आला. म्हटला येडे मच्छिंद्राला जायचं आहे, एक किरकोळ काम आहे. जावे म्हटलं. आता मला पण काय काम नव्हतं. निघालेलं तिकडं ओंक्या आल्याला पुरा पॅक होऊन. म्हटलं काय विषय बघावं. गणेश किंडीत पोचल्यावर गणपतीचं दर्शन घेतलं पहिलं. तिथनं खालचा नजारा लय क्वालिटी दिसतो. भाव एवढा पॅक होऊन का आल्याला आत्ता समजलं. उन्हाच्या झळा असल्या बेकार लागत होत्या. वाईट घाटातनं खाली गेल्यानं बोगदा एक आहे. तिथं गेल्यावर लय गारवा आहे तिथनं बाहेरच निघू वाटत नव्हतं. पण काय करणार, ओंक्याचं काम होतं म्हणून थांबलो नाही, नाहीतर थांबलोच असतो. भावानगर सोडलं आणि येडे मच्छिंद्रमध्ये पोचलो. काम लवकर झालं तिथलं. आता म्हटलं काय करायचं, घरी तर जाऊ वाटत नव्हतं. ओंक्या म्हटला रामलिंग बेटावर जाऊ म्हटलं. पण ती कुठं आपल्याला काय माहित नव्हतं, कारण की आपण बघितलं नव्हतं. पण नाव लयदा ऐकलं. तिथं गेल्यावर खालच्या साईडला उतरलो. आता गाडी जाते का नाही काय माहित नव्हतं. मग तिथं विचारलं जात्या म्हटलं, पण जरा रस्ता खराब आहे. चालतंय म्हटलं, गाडीला काय सवय आहे रोजचीच. उन्हाळा असल्यामुळे तिथं पाणी कमी होतं, त्याच्यामुळे हिरवळ पण जरा कमीच होती. पण तिथलं लोकेशन लय जोरात आहे. फोटोशूट करायचं असलं तर इथं याचं लय क्वालिटी आहे. गाडी एका साईडला लावली. म्हटलं पहिलं पाणी प्यावं, लय ताण लागलेली. ऊनच असं लागत होतं. तर ओंक्याच्या माझी तिथली पाहणी करायची चाललेली. आपल्याला काय काम आहे ती, पहिलं दर्शन घेऊ म्हटलं. आत गेलो. तिथं महादेवाची पिंड आहे म्हटल्यावर नंदी तर असणारच की. नंदीचं दर्शन घेतलं आणि आत गेल्यावर तिथं महादेवाच्या पिंडी माग राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. समजलं मला, रावणाचा वध करून आल्यावर रामानं इथं स्थापित केलेलं शिवलिंग आहे. दर्शन घेतलं आणि बाहेर आपलं प्रदक्षिणा मारायला निघालो. तिथंच त्या मंदिरामाग मारुतीचं मंदिर आहे आणि ती पण 11 मारुतीपैकी एक आहे. मारुतीचं दर्शन घेतलं. त्याच्या साईडला एक गणपतीचं लय भारी मंदिर आहे. गणपतीचं दर्शन घेतलं आणि ओंक्या दमला. म्हणला जरा बसतो. उन्हाचा तडाखा असा होता, लय घाम निघत होता. ओंक्याला म्हटलं आता झालं दर्शन, जरा इकडनं तिकडनं फिरून येऊ की. आणि तिथं इलायची चिचची लय झाड. ओंक्या लागलं काढायला. भावानं वडली खाली फांदी आणि काढले की 2-3 चिच्चा. त्यावर तिकडनं पोरांचा कालव्याचा आवाज आला. पोरं लागलेली पावायला. ही म्हटलं सुकून आहे. उन्हाच्या तडाख्यात पावायची मजाच वेगळी. पोरं पावायला लागलेली बघून मला पण पावायची इच्छा झालेली, पण नको म्हटलं. आपण आपलं पोटा पाण्याचं बघू, भेळ खाऊया. भेळवर ताड्या मारला. आता म्हटलं थंड होऊया, लिंबू सरबत पिऊया. भावानं असं मिक्स करून दिलं, सगळं गार इच्छू झालं. आता गार झाल्यामुळं जरा स्टॅमिना वाढला. म्हटलं अजून फिरून येऊ. तिथला एरिया बारका आहे. तर तिथं आबाळ आल्यागत झालं. म्हटलं जाऊया, पावसात अडकलो तर लय अवघड होईल. तिथनं डायरेक्ट पांगोश गरको.